फायनली गाईस आपली गाडी लागलेली आहे आणि निघाले गावी. मध्येच एक्झाम्स वगैरे संपले होतात आणि थर्ड सेम संपले ॲक्च्युली आणि गावी निघालो. सो म्हटलं एखादा व्लॉग होऊन जाते. बरीच वर्षानंतरच बनवते तसंच झालं आहे. वर्षभर म्हणजे मेन काही फंक्शन्स असले कार्यक्रम असले की बनवायचे आणि यादीमध्ये काय नाही म्हटलं थोडंसं शॉर्ट्स टाकीन यूट्यूब शॉर्ट्स, तर त्याचं पण काय होत नाही आहे. तर म्हटलं ब्लॉग करूया, काय ना काय काहीतरी स्टार्टअप करूया. नवीन वर्ष 2023 घालवला कसा बसा, 2024मध्ये पण काहीतरी थोडीशी प्रगती करूया. आणि बस आजचा ब्लॉग निघाले गावी आणि तुमचं आधी स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. भटकंती ब्लॉगर बरेच वर्षानंतर थोडा दाखवतो जरा काही गौरी शंकरच्या गाडीमध्ये. आणि 9ची गाडी ॲक्च्युली आणि सुप्रीम टाईम तर झालं असं बघायला गेलं तर. बाकी आपण सध्या एकटेच आहोत आहेत पॅसेंजर्स बघूया. तसे सिनेमॅटिक शॉट्स दाखवतो गावी जाताना. पहिल्यांदा गावी जाताना ब्लॉग करतो असा बडबड करून घ्यायची. बघूया चालेल. सुप्रभात. कशात सगळे फायनली घरी पोचले. तरी गाडी 4:30पर्यंत आलीच. 5:45ला काहीतरी टायमिंग होता, दापोली पेठे होता. पण एवढी काही गर्दी नव्हती गाडीमध्ये. ऑलमोस्ट 10 ते 15 जणच होते. मस्त आहे की 2 सीटवरती मी झोपून आलेलो आहे रिलॅक्समध्ये, मजा आली. बाकी जस्ट आलं घरी आणि फ्रेश वगैरे झालो, आंघोळ केली, नाश्ता चालू आहे इकडे. नाश्ता करून देवळात सुद्धा जायचं. देवळात जाऊन दाखवतो ते आपल्या गावचं ग्रामदेवता आईजोलाई मंदिर. इकडच्या पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो या व्हिडिओमध्ये. बाकी काय नाही सांगण्याबद्दल. बाकी रिलॅक्स आहे, शांत आहे. थंडी तर खूप आहे. आपल्या मुंबईला जेवढी वाटत नव्हती तेवढी इकडे आल्यानंतर वाटते. साखरची थंडी जाणवते. जे मिस करत होतो ती जाणवते आता थंडी. बाकी काय नाही विशेष. अजून काय नवीन असेल तर ब्लॉग्समध्ये बघायला भेटलंच आपल्याला. ठीक आहे. नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशन बेल पण ऑन करून ठेवा. नवीन व्हिडिओज काय आले तर तुम्हाला पहिले बघायला भेटतील. फटाफट सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ कमेंट करा, शेअर करा आणि जाऊया आता नाश्ता करू देवात. तर मित्रांनो हे आहे आपलं श्री आईजोलाई मंदिर असून हे आत्ताच शेडवले सगळे काम झालं. पहिलं शेड नव्हतं.
जबरदस्त आहे. पहिलं जुनं मंदिर होतं तेव्हा हा मधला पॅसेज पण खूप मोठा होता आणि हे असं बांध हा एक चोंडा होता आणि याच्या खाली एक बांध सोडून आणखीन एक चोंडा होता. तेच माती वगैरे टाकून सगळं एक लेवल त्याची